कब तक चुप बैठे। बोलो कुछ हम बोले और ढोल पे मोहब्बत लिख दे, सांसों पे मोहब्बत लिख दे, होठों पे मोहब्बत। खोलना ओ ढोलना। मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल मध्ये ऋषी एडिट मध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपलं अलाइन मशीन आहे त्याचीच गरज लागेल। आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, जो काही तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल तो अगदी सोपा आहे एडिट करणं, आणि जे काही आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइन मशीन ॲप्लिकेशन मध्ये आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे। जर व्हिडिओ तुम्ही पूर्णपैकी बघितला नाही तर तुम्हाला व्हिडिओ समजून नाही येईल। तर व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे आणि अगदी सोपा आहे तो एडिट करणं। सिम्पली आपलं जे काय अलाइन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जे काय आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आपल्या अलाइन मशीन ॲप्लिकेशन मध्ये। आणि जेवढं पण मटेरियल आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये आहे, लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं। बघू शकते की वरती बीट मार्क आहे, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर भाऊंनो डायरेक्ट इथून आपल्याला आपण मटेरियल लावून दिलेलं आहे। इथं सिंपल तुम्हाला तर माहिती आहे, फोटो चेंज करून घ्यायचे। सिंपली फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, कलर स्पीडच्या ऑप्शन वरती जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं प्लसचं ऑप्शन दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा। तर बघू शकता की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे बदलून जाईल आणि तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा लागून जाईल। इथं पण आपल्याला सिंपली फोटो ग्रुप 1 वरती क्लिक करायचं। एडिट ग्रुप वरती जाऊ, इथं खालती इमेज दिसतो त्याच्यावरती जाऊन कलर फिटच्या ऑप्शन वरती जाऊन इथून तुम्ही कोणची पण इमेज घेऊ शकता। अशा प्रकारे इमेज तुमची किंवा तुमच्या मॉडेलची सिलेक्ट करून घ्यायची आणि प्लसच्या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं। बघू शकते की जे काय आपली इमेज आहे ते अशा प्रकारे येऊन जाईल। आणि जेवढं पण 3 आहे ते इथून आपल्याला इमेज लावून घ्यायचे। तर इकडे यायचं, बीट वरती यायचं, इथून आपल्याला फोटो लावून घ्यायचे। चला ते फोटो लावून घेऊ। अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे आणि याला
बीट पर्यंत घेऊन जायचं आणि याला खालती घोळून घ्यायचे, या लेअरच्या खालती घोळून घ्यायचं अशा प्रकारे. चला फटाकचे फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे आपले फोटो लावून घ्यायचे. इथं पूर्ण फोटो लावायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फोटो लावून घ्यायचे. पूर्ण फोटो लावून घेतल्यानंतर याला खालती ओढून घ्यायचंय. बघू शकते की अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फोटो लावून घ्यायचे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर आपलं शेक इफेक्ट वरती जायचंय. शेक इफेक्ट वरती गेल्यानंतर जो काही दुसरा पहिला इफेक्ट आहे बघू शकतो अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याला आपल्याला कॉपी करायचं आहे. इफेक्ट वरती जायचं आहे, ट्यून डॉट वरती जाऊन इथं कॉपी ऑल इफेक्ट दिसतो त्याच्यावरती जाऊन कॉपी करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बिटमार्क मध्ये परत जायचं. गेल्यानंतर जो का आपण आता पहिला इफेक्ट कॉपी केला तो इथं पेस्ट करून घ्यायचा. पहिल्या बीटवर इथं बघू शकता सिंगल बीट दिसतो त्याच्यावरती फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती जायचं, 3 डॉट वरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. बघू शकते इथं सिंगल बीट दिसतो तिथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचा. डबल बीट वाला फोटो सोडून द्यायचा आणि सिंगल बीटला पेस्ट करून घ्यायचं. सिंपल इफेक्ट वरती जायचं, ट्यून डॉट वरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. डबल बीट सोडून द्यायचं, सिंगल बीटला पेस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे डबल बघू शकता जे काय आपले सिंगल बीट आहे ते त्याला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. डबल बीट सोडून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. सिंगल बीटला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं. शेक इफेक्टला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती जायचं, 3 डॉट वरती जाऊन कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. दुसरा पण आपल्याला हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बिटमार्क मध्ये जायचं आहे. बिटमार्क मध्ये गेल्यानंतर जो काय आपण दोन बीट वाला फोटो सोडलेला आहे हा वाला, त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट वरती जायचं, 3 डॉट वरती जाऊन पेस्ट इफेक्ट. जो काय आपलं डबल बीट वाला फोटो आपण सोडलेला आहे याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आणि लास्टला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. बघू शकतो की जे काय आपली इकडे इफेक्ट आहे इथपर्यंत भावनो जे काय आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बनलेला आहे. इथून आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. सिंपली बॅक यायचा आहे.
बॅक आल्यानंतर परत आपला सेक इफेक्ट वरती जायचं आहे. गेल्यानंतर भाऊंनो जे काही इकडे आपण मटेरियल दिलेलं आहे, सिंपली भाऊंनो तिकडे मटेरियल देऊ नाही शकत. म्हणजे जे काय आपलं मटेरियल दिलेलं आहे सिंपल आहे. आपल्याला याला काय करायचं, अशा प्रकारे धरून ठेवायचं, सर्व सिलेक्ट करून घ्यायचे. जेवढं पण आपल्या इकडे मटेरियल आहे सिंपल अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं. कॉपी इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. कॉपी 6 लेअर दिसतात त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय आता आपण कॉपी केला सिंपली इथं पेस्ट करून घ्यायचं. इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पेस्ट 6 लेअर दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काय आपलं हे पिन जे आहे त्याला अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे. बघू शकते की जे काय आपलं अशा प्रकारे व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे दिसून येईल. तर भावांनो इथं बघू शकते की इथं आपल्याला फोटो कसे चेंज करून घ्यायचे, तो सिंपली सोपा आहे. तसंच आपल्याला आपले फोटो लावून घ्यायचे. सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं. ग्रुप 2 वरती जाऊन एडिट ग्रुपवरती जाऊन इथून बघू शकता कलर स्पीडच्या ऑप्शन वरती जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे तुमचे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आणि लावून घ्यायचे. तर भावांना अगदी सोपं आहे, ते तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे. बघू शकते की जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे पहिला फोटो लागलेला आहे. अशा प्रकारे तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो लावून घ्यायचा आणि इथे यायचं, पहिल्या बीटवरती यायचं आणि आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा आहे. तर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मीडियावरती जाऊन जे काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे सिंपल बघू शकते की जो हा वाला सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथं बिल्डिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन लाइटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं. तर बघू शकते की अशा प्रकारे जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून देणे. एवढं झाल्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. इथं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर भाऊंनो दुसऱ्या बीटवर यायचं आहे आणि इथं पेस्ट करून घ्यायचं. सिंपली प्लसचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर करून घ्यायचा. बघू शकता की जो काही इकडे इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे आणि जो काय आपलं बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाऊंनो जे काय आपलं बॉर्डर असेल ते अशा प्रकारे तुम्ही लास्ट पर्यंत घेऊन जायचं आणि जो काय आपला लोगो वगैरे असेल तो पण लावून घ्यायचा आणि जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भाऊंना आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.